मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो EPS 95 पेन्शन धारकांचे अच्छे दिन. किमान पेन्शन मध्ये 5 पटीने वाढ होण्याची शक्यता, अशी मोठी आनंदाची बातमी EPFO कडून येत आहे. जाणून घ्या सविस्तर ही बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, खासगी क्षेत्रातील पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात केंद्र सरकार मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सध्या मिळणारी 1000 रुपयांची तुटपुंजी पेन्शन वाढवून ती थेट 5000 रुपये केली जाण्याची दाट शक्यता आहे. महागाईच्या काळात मोठा आधार. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून EPFO पेन्शनर्स किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. वाढत्या महागाईच्या तुलनेत 1000 रुपये ही रक्कम अत्यंत कमी असल्याने पेन्शनधारकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर एम्प्लॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत हा बदल प्रस्तावित आहे. कोणाला होणार फायदा पहा मित्रांनो. EPFO मध्ये नोंदणीकृत असलेले खासगी क्षेत्रातील सर्व कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षाची सलग सेवा पूर्ण केली आहे, सध्या किमान पेन्शनचा लाभ घेत असलेले निवृत्त कर्मचारी. आगामी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता. मित्रांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर सामाजिक सुरक्षा सुधारणा बैठकीत चर्चा झाली असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पावर यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. पेन्शन वाढीसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून PF काढणे आणि पेन्शन वितरण प्रक्रिया सोपी करण्याची ही सरकारची योजना आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.